रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित RPL क्रिकेट स्पर्धेत माई ह्युंदाई सिद्धिविनायक आणि चाटे सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला. विद्युत प्रकाश झोतात झालेल्या या सामन्यात माई ह्युंदाई सिद्धिविनायक संघानं प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांमध्ये 6 बाद 90 धावा केल्या. त्यामध्ये प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी उत्तुंग 4 षटकार ठोकत 30 धावा केल्या, तर विशाल कल्याणकर यांनी 1 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं 19 धावा केल्या. नामदेव गुरव यांनी 1 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्यानं 17, तर भरत माळीनं 11 धावा केल्या. चाटे सुपर किंग्सचे गोलंदाज रवी पावरा, धीरज पाटील आणि अनंत मुरगुडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना चाटे सुपर किंग्स संघाच्या खेळाडूंनी चौकार आणि षटकार ठोकत 5 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 91 धावांचं आव्हान पूर्ण केलं. यामध्ये त्यांच्या निवास वाघमारे यांनी 1 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं नाबाद 63 धावा फटकावल्या. धीरज पाटील यांनी 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 16 धावा केल्या. माई ह्युंदाईच्या नामदेव गुरव यांनी 2, तर विशाल कल्याणकर आणि जावेद महात यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. अंतिम सामन्यात चाटे सुपर किंग्सचे निवास वाघमारे सामनावीरचे, तर धीरज पाटील स्पर्धावीर ठरले. लाँग लाईफ चॅम्प्सचे संजय साळोखे उत्कृष्ट गोलंदाज ठरले. आमदार ऋतुराज पाटील आणि सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. गेल्या 10 वर्षांपासून रोटरी क्लब आणि सकाळच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली जात असल्याचा मनस्वी आनंद होतोय. DY पाटील ग्रुपचं या स्पर्धेला सहकार्य राहील असं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. या बक्षीस वितरण समारंभाला उद्योजक तेज घाटगे, संजय कदम, अजयसिंह देसाई, डॉक्टर संजय देसाई, डॉक्टर भरत खराटे, आनंद शेळके, स्वप्नील पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, हेमंत दळवी, आनंद शेळके, सचिन परांजपे, रविराज शिंदे, किरण पाटील, सत्यजित पाटील यांच्यासह माई ह्युंदाई सिद्धिविनायक आणि चाटे सुपर किंग्सचे प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.